नमस्कार मित्रांनो, मी नवल शिंदे. ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू. आज आपण बोलणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा या अतिशय पवित्र आणि ऊर्जावान दिवसाबद्दल. ही ती रात्र आहे ज्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा नाश करून विश्वात दैवी संतुलन प्रस्थापित केलं. परंतु हे फक्त पुराणकथांमधलं वर्णन नाही. ही एक खगोलीय, ऊर्जात्मक आणि मानसिक परिवर्तनाची रात्र आहे. आज आपण जाणून घेऊ या पौर्णिमेचं आध्यात्मिक, ज्योतिषीय, खगोलीय, वास्तुशास्त्रीय आणि ऑरा या सर्व अंगांनी असलेलं महत्त्व आणि त्यावर आधारित उपाययोजना. कार्तिक पौर्णिमा, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी म्हणूनही ओळखतो. नमस्कार. हो, खरंच खूप विशेष दिवस आहे हा. आपल्याकडे असलेल्या विविध स्रोतांच्या आधारे आज आपण या दिवसाचं महत्त्व जरा सखोलपणे पाहूया. म्हणजे यात पौराणिक कथा तर आहेतच, पण काही खास विधी, खगोलशास्त्रीय आणि आध्यात्मिक पैलू पण आहेत. अगदी. या सगळ्यांचाच वेध घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग या प्रकाशाच्या उत्सवामागची गोष्ट काय आहे ती जाणून घेऊया. सुरुवात करूया वेळेपासून. यावर्षी म्हणजे 2024 मध्ये कार्तिक पौर्णिमा कधी आहे? हो, तर ही पौर्णिमा 15 नोव्हेंबरला सकाळी 6:19 सुरू होते आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरला पहाटे 2:58 राहील. अच्छा. आणि या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, देवदिवाळी, दामोदर पौर्णिमा अशी बरीच नावं आहेत, बरोबर? पण हे त्रिपुरारी नाव हे जरा जास्त ऐकलेलं वाटतं. हे नाव कसं पडलं असेल? ही एक मोठी रंजक कथा आहे. याची मुळं आपल्याला थेट शिवपुराणात सापडतात. शिवपुराणात? सांगा ना. ही कथा आहे तारकासुराच्या 3 मुलांची, ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. त्यांचे वडील तारकासूर यांचा वध कार्तिकेयाने केला होता. हो, बरोबर. त्यामुळे या मुलांना प्रचंड दुःख झालं आणि त्यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा ठरवला. त्यासाठी त्यांनी काय केलं तर ब्रह्मदेवाची अत्यंत कठोर अशी तपश्चर्या केली. बापरे, कठोर तपश्चर्या. हो. आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी आधी अमरत्वाचं वरदान मागितलं, पण अर्थातच ते मिळालं नाही. ते तर शक्य नाही. बरोबर. मग त्यांनी वेगळं पण तितकंच शक्तिशाली वरदान मागितलं. त्यांनी मागितली 3 अद्भुत शहरं, फिरणारी शहरं. फिरणारी शहरं म्हणजे? तर एका विशिष्ट क्षणी एका सरळ रेषेत येणार होती. 1000 वर्षांनी? हो. आणि अट अशी होती की जो कोणी ही 3 शहरं एकाच बाणाने भेदू शकेल तोच त्यांचा विनाश करू शकेल. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटलं. अरे देवा, मग तर ते असुर खूपच उन्मत्त झाले असणार. अगदी. त्यांनी देव आणि मानव दोघांनाही अक्षरशः छळायला सुरुवात केली. आणि ती शहरं तर अभेद्य होती, आकाशात फिरणारी. त्यामुळे देवांनाही त्यांना हरवणं शक्य होत नव्हतं. मग काय झालं? शेवटी सर्व देव एकत्र आले आणि भगवान शंकरांना शरण गेले. त्यांनी विनंती केली की तुम्हीच आता या त्रिपुरासुरांचा बंदोबस्त करा. आणि मग भगवान शिव तयार झाले. इथे त्या रथाची गोष्ट येते ना, तो दिव्य रथ. हो, बरोबर. ती गोष्ट पण खूप महत्वाची आहे. कारण या असुरांचा नाश करण्यासाठी केवळ शिवाची शक्ती पुरेशी नव्हती, तर असं म्हणतात की संपूर्ण सृष्टीची एकत्रित शक्ती लागली. अच्छा, कशी? त्यासाठी एका खास रथाची निर्मिती झाली. पृथ्वी स्वतः रथ बनली, सूर्यचंद्र चाकं बनले, मेरू पर्वत धनुष्य झाला, शेषनाग त्या धनुष्याची दोरी म्हणजे प्रत्यंचा बनला. आणि बाण? बाण स्वतः भगवान विष्णू बनले. म्हणजे बघा किती मोठं प्रतीक आहे हे. मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं किती गरजेचं आहे. खरंय. आणि मग जेव्हा ती 3 शहरं 1000 वर्षांनी एका सरळ रेषेत आली, अगदी त्याच अचूक क्षणी भगवान शिवाने एकाच बाणाने त्या 3 त्रिपुरांचा नाश केला. अखेर? हो. आणि ही घटना घडली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी, म्हणजे प्रदोषकाळी. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा, त्रिपुरांचा नाश करणारा तो त्रिपुरारी. अगदी बरोबर. भगवान शिवाला त्रिपुरारी हे नाव मिळालं आणि ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. ही कथा तर खूपच प्रभावी आहे, पण मला वाटतं याचा काहीतरी गहन आध्यात्मिक अर्थ पण असेल, नाही का? नक्कीच. खूप महत्वाचा अर्थ आहे. हे 3 असुर म्हणजे केवळ राक्षस नाहीत, तर ते आपल्या मनातल्या मानवी स्वभावातल्या 3 मोठ्या अडथळ्यांचं प्रतीक आहेत असं मानलं जातं. कोणती 3 अडथळे? अहंकार म्हणजे इगो, मोह किंवा आसक्ती म्हणजे अटॅचमेंट आणि अज्ञान म्हणजे इग्नोरन्स. अच्छा.
अहंकार, मोह आणि अज्ञान. हो, शिवाने केलेला त्रिपुरासुराचा नाश हा एक प्रकारे आपल्यातल्या या 3 शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. त्यामुळे ही पौर्णिमा म्हणजे फक्त बाहेर दिवे लावणं नाही, तर आपल्या आतला अंधार दूर करून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश जागवण्याची एक संधी आहे. वाह, म्हणजे हा झाला या दिवसाचा आध्यात्मिक गाभा. पण मग लोक प्रत्यक्ष कृतीतून हा विजय आणि आनंद कसा साजरा करतात? इथे दीपदान येतं, बरोबर? हो, बरोबर. या दिवशी दिवे लावण्याला म्हणजे दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठे कुठे दिवे लावतात? घरात, देवळांमध्ये, तुळशीजवळ दिवे लावतात. पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली दिवे लावण्याची ही पद्धत आहे. आणि एक सुंदर परंपरा म्हणजे नदी किंवा तलावामध्ये दिवे सोडणं. पाण्यावर दिवे तरंगताना खूप छान दिसतात. हो ना. आणि यामागे श्रद्धा अशी आहे की असं केल्याने अकाली मृत्यूचं भय टळतं, आपल्या पितरांना सद्गती मिळते आणि शनी, यम, राहू, केतू यांसारख्या ग्रहांचे जे काही अशुभ प्रभाव असतील ते कमी होतात. आणि मंदिरांमध्ये त्या उंच दीपमाळा असतात. हो, त्यांना त्रिपुरी किंवा त्रिपुरवात असंही म्हणतात. पौर्णिमेच्या संध्याकाळी त्या पूर्णपणे उजळवल्या जातात. तो देखावा खरंच खूप नयनरम्य असतो. मी ऐकलंय कोकणात काही ठिकाणी तर दीपमाळा उजळवण्याचे मोठे कार्यक्रम आणि स्पर्धा पण होतात. हो, अगदी. लोकांचा खूप मोठा सहभाग असतो त्यात. आणि दिवे लावताना संख्येलाही महत्त्व दिलं जातं, जसं 11, 21, 51 किंवा अगदी 108 दिवे, कारण संख्येनुसार त्याचं फळ वाढतं असं मानलं जातं. म्हणजे दीपदान हे केवळ एक विधी नाहीये. नाही, अजिबात नाही. याचं महत्त्व अनेक स्तरांवर आहे. एकतर हा प्रकाशाचा अंधारावरचा विजय आहेच, पण हा शिवाच्या विजयाचा आनंदोत्सव पण आहे. असंही मानतात की या दिवशी देवदेवता पृथ्वी तलावर येतात आणि प्रसन्न वातावरणात विहार करतात. अच्छा. त्यामुळे आपल्याकडून नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागण्यासाठी आणि देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा एक उत्तम दिवस समजला जातो. म्हणूनच याला देवदिवाळी असंही म्हणतात का, की त्रिपुरासुराच्या त्रासातून मुक्त झाल्यावर देवांनी स्वर्गात दिवाळी साजरी केली म्हणून? हो, ती एक मान्यता आहे. आणि दुसरी एक मान्यता अशी आहे की या काळात भगवान विष्णू चातुर्मासानंतर योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीच्या कार्याला सुरुवात होते. त्यामुळे देवता आनंदी असतात. म्हणूनही याला देवदिवाळी म्हटलं जातं. दोन्ही कथा अर्थपूर्ण आहेत. बरं, दीपदानासोबत आणखी कोणते महत्वाचे विधी या दिवशी केले जातात? पवित्र नद्यांमधनं स्नान करण्याचं महत्त्व आहे, विशेषतः गंगास्नान. असं म्हणतात की कार्तिक पौर्णिमेला केलेलं गंगास्नान हे वर्षभराच्या गंगास्नानाइतकं पुण्य देतं. पण सगळ्यांनाच गंगेवर जाणं शक्य नसतं. बरोबर. त्यासाठी उपाय असा आहे की घरच्या घरी स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल आणि तीळ टाकून स्नान करावं. त्यानेही सिम्बॉलिकली ते पुण्य मिळतं असं मानलं जातं. आणि तुळशी विवाह, त्याचं काय? हो, तो पण महत्वाचा भाग आहे. कार्तिकी एकादशीपासून जे तुळशी विवाह सुरू होतात त्याची सांगता या पौर्णिमेला होते. आमच्याकडे कोकणात तर खूप थाटामाटात लावतात तुळशीचे लग्न. हो, अनेक ठिकाणी ही पद्धत आहे. तुळशी वृंदावनाला छान सजवतात, तुळशीला साडी नेसवतात, दागिने घालतात, अगदी नववधूसारखं तयार करतात आणि मग देव्हाऱ्यातल्या बाळकृष्णाला नवरदेव म्हणून आणून अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून विवाह लावला जातो. हा एक सामाजिक आणि कौटुंबिक आनंदाचा सोहळा असतो. खरंय. दर्शनाबद्दल आणि पूजेबद्दल काय सांगाल? या दिवशी भगवान कार्तिकेयाचं दर्शन घेणं खूप शुभ मानतात, कारण त्यांनी तारकासुराचा वध केला होता. त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये कार्तिकेय दर्शनासाठी गर्दी असते. अच्छा. तसंच सत्यनारायण पूजा करणं पण शुभ मानलं जातं. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही पूजा करतात. दोन्ही देवांची? हो, शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळस वाहून पूजा करतात. याला हरिहर भेट असंही म्हणतात. म्हणजे विष्णू हरी आणि शिव हर यांचं ऐक्य दर्शवणारा हा दिवस आहे. रात्री चंद्राची पूजा करतात, त्याला अर्घ्य देतात. आणि मंत्र वगैरे काही खास मंत्र आहेत का या दिवसासाठी? हो, आहेत ना. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः हा मंत्र खास त्रिपुरासुराच्या नाशाशी संबंधित आहे. त्यासोबतच शिवाचा पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय, महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे आणि चंद्रासाठी ओम सोमाय नमः या मंत्रांचा जप करणं फलदायी मानलं जातं. विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राबद्दलही ऐकलं आहे. हो, त्यांचं पठण किंवा श्रवण करणं हे धनसमृद्धीसाठी चांगलं समजलं जातं. हे सगळे विधी आणि परंपरा खूप छान आहेत. पण मला अजून एक जाणून घ्यायचंय,
या पौर्णिमेचं महत्त्व केवळ या कथा आणि श्रद्धेपर्यंतच आहे की यामागे काही ऊर्जात्मक किंवा खगोलशास्त्रीय कारणं पण आहेत? आहेत ना, नक्कीच आहेत. आपण जर खगोलशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर पौर्णिमेला काय होतं, सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या समोरासमोर येतात, म्हणजे अगदी 180 अंशाच्या कोनात. हो. या स्थितीमुळे पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण आणि जे चुंबकीय क्षेत्र आहे त्यात बदल होतात. समुद्राला येणारी भरती ही याचं सगळ्यात स्पष्ट उदाहरण आहे. बरोबर. चंद्राचा परिणाम होतो. अगदी. आणि आपलं शरीर पण जवळपास 70% पाण्याने बनलेलं आहे. त्यामुळे चंद्राच्या या आकर्षणाचा परिणाम आपल्या भावनांवर आणि मानसिक स्थितीवर सुद्धा होतो. म्हणूनच पौर्णिमेच्या आसपास अनेकांना जरा जास्त भावनाप्रधान, संवेदनशील किंवा कधीकधी थोडा अस्थिर वाटू शकतं. हे अनुभवलं आहे अनेकांनी. पण याच वाढलेल्या ऊर्जेचा आपण सकारात्मक उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे साधनेसाठी वगैरे? अगदी बरोबर. या दिवशी केलेलं ध्यान, जप किंवा कोणतीही साधना अधिक प्रभावी ठरते असं मानलं जातं. कारण वाढलेल्या चंद्र ऊर्जेमुळे आपलं मन अधिक ग्रहणशील बनतं. अच्छा. अनुभवता येते. आणि ऑराबद्दल काय? म्हणजे आपलं ऊर्जा क्षेत्र? हो, ऑरा. असं म्हणतात की पौर्णिमेला आपलं जे ऊर्जा क्षेत्र आहे, म्हणजे आपल्या शरीराभोवतीचं, ते सूक्ष्म ऊर्जेचं कवच, ते नैसर्गिकरित्या साधारण 25-30% विस्तारित होतं. अरे वा. त्यामुळे ही रात्र ऊर्जा शुद्धीसाठी, म्हणजे क्लेन्झिंगसाठी आणि पुनर्भरणासाठी, म्हणजे रिचार्जिंगसाठी अत्यंत योग्य मानली जाते. त्यासाठी काय करता येतं? काही साधे उपाय आहेत, जसं चंद्रप्रकाशात थोडा वेळ शांत बसणं, चंद्रप्रकाशात ठेवलेलं पाणी, ज्याला मून वॉटर म्हणतात, ते पिणं, चांदी किंवा मोती, मूनस्टोन अशी चंद्रतत्वाशी संबंधित रत्न धारण करणं, किंवा घरात धूप, कापूर किंवा चंदन लावून शुद्धी करणं. हे तर सोपे उपाय आहेत. ज्योतिषशास्त्र या दिवसाकडे कसं पाहतं? ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मन, भावना आणि आईचा कारक मानला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र पूर्ण क्षमतेने तळपत असतो आणि तो शिवतत्वाशी जोडला जातो. त्यामुळे मानसिक शांती आणि भावनिक संतुलनासाठी ही रात्र खूप महत्वाची ठरते. म्हणजे ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी हे विशेष महत्वाचं? हो, किंवा ज्यांच्यावर राहू केतूचा प्रभाव जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा या रात्री केलेली उपासना खूप लाभदायक ठरू शकते. त्यासाठी काही ज्योतिषी उपाय आहेत का? हो, आहेत. उदाहरणार्थ, जर चंद्र कमजोर असेल, मन सतत चंचल राहत असेल, तर ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करणं किंवा चंद्राला दुधाचं अर्घ्य देणं फायद्याचं मानतात. आणि राहू केतूसाठी? केतूच्या अशुभ प्रभावासाठी शिवलिंगावर दूध अर्पण करून ओम नमः शिवाय जपायला सांगतात. राहूच्या शांतीसाठी घरात धूप, दीप आणि चांगल्या सुगंधाचा वापर करणं सकारात्मक मानलं जातं. या दिवशी केलेला रुद्राभिषेक चंद्र आणि केतू दोषांचं शमन करून मनशांती देतो अशी श्रद्धा आहे. चंद्राला अर्घ्य देण्याचा उल्लेख तर बऱ्याच ठिकाणी आलाय. गाईचं दूध घालून किंवा तांदूळ साखर घालून वगैरे. हो, त्याने कुंडलीतला चंद्र मजबूत होतो असं मानलं जातं. त्याचबरोबर काही ठिकाणी असंही सांगितलं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं. सूर्याला? हो, पाण्यात कुंकू किंवा लाल फूल टाकून सूर्याला अर्घ्य दिल्याने आत्मविश्वास, आरोग्य आणि समाजात मानसन्मान वाढतो असं म्हणतात. कारण सूर्य हा आत्मा आणि तेजाचा कारक आहे. हेही चांगलं आहे. आता वास्तुशास्त्र काय म्हणतं याबद्दल? वास्तुशास्त्रानुसार पौर्णिमेचा जो तेजस्वी चंद्रप्रकाश असतो तो घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असं मानलं जातं. अच्छा. त्यामुळे या दिवशी घराचे दरवाजे, खिडक्यात थोडा वेळ उघडे ठेवून तो चंद्रप्रकाश घरात येऊ देणं चांगलं समजलं जातं. घरात दिवे लावणं, विशेषतः दक्षिण, नैऋत्य आणि ईशान्य कोपऱ्यात घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा दूर करायला मदत करतं असं म्हणतात. ईशान्य कोपरा तर देवस्थान मानतात. हो, त्यामुळे तिथे ध्यान धरणं किंवा पूजा करणं अधिक फलदायी ठरतं. घरात शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. त्यासाठी आणखी काही उपाय आहेत का वास्तुशास्त्रानुसार? हो, घरात चांगला सुगंध दरवळत ठेवणं, जसं चंदन किंवा कापूर, घंटानाद किंवा शंखध्वनी करणं किंवा ओमकाराचा जप करणं, हे ध्वनी आणि गंधाद्वारे वातावरण शुद्ध करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. या दिवशी घरात केलेली पूजा, प्रार्थना जास्त प्रभावी ठरते, कारण घरातलं ऊर्जा क्षेत्र अधिक सकारात्मक झालेलं असतं. हे सगळं ऐकून या दिवसाचं महत्त्व खरंच खूप व्यापक आहे असं वाटते.
आता आपण श्रोत्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही सोप्या उपायांवर बोलूया, जे वेगवेगळ्या स्रोतांमधून समोर आले आहेत. हो, नक्कीच. जसे की जर कौटुंबिक संबंधात काही तणाव असेल तर तो कमी व्हावा, सलोखा वाढावा, यासाठी चंद्राला गाईच्या दुधाचं अर्घ्य द्यावं असं सांगितलं जातं. आणि आर्थिक समस्यांसाठी आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात किंवा घरात आलेली संपत्ती टिकावी यासाठी काही उपाय आहेत. एक म्हणजे तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं, सकाळी स्नान करून गरजूंना यथाशक्ती दान करणं, विशेषतः पांढऱ्या वस्तूंचं दान, तांदूळ, साखर, पांढरे कपडे वगैरे. घराच्या दारावर स्वस्तिक आणि तोरण. हो, घराच्या मुख्य दारावर हळदीने स्वस्तिक काढणं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावणं शुभ मानलं जातं. लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्र ऐकणं किंवा वाचणं. अगदी, कारण कार्तिक महिना भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि पौर्णिमा लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि विष्णू यांची उपासना केल्याने चांगलं फळ मिळतं अशी श्रद्धा आहे. आणि सर्वसाधारणपणे कोणतीही मनोकामना पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर दीपदान करणं हा एक प्रभावी उपाय मानला जातो. आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी काय करता येईल? शिवलिंगावर जल किंवा दूध अर्पण करणं, बेलपत्र वाहणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. महामृत्युंजय मंत्राचा जप किमान 108 वेळा करणं हे आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम सांगितलं जातं. दानधर्माचं महत्त्व तर आहेच. हो, आणि एक महत्त्वाचा मानसिक उपाय आहे तो म्हणजे संकल्प करणं. संकल्प म्हणजे नक्की काय? म्हणजे एक निश्चय करणं, स्वतःशी एक निर्धार करणं. उदाहरणार्थ, मी माझ्या अहंकारापासून, माझ्या भीतीपासून आणि माझ्या मनातल्या अनावश्यक विचारांपासून स्वतःला मुक्त करते असा एक सकारात्मक संकल्प करणं. अच्छा. ही पौर्णिमा केवळ बाह्य कर्मकांडांपुरती मर्यादित नाहीये. ही आंतरिक शुद्धीची आणि परिवर्तनाची संधी आहे. शिवाने जो संहार केला तो केवळ विध्वंस नव्हता, तर ती नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेली एक प्रकारची साफसफाई होती. म्हणजे ही रात्र स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आणि आपल्यातील नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्याची संधी आहे. अगदी बरोबर. आणि हे सर्व उपाय करताना श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणं खूप महत्वाचं आहे. या रात्री आपण जे काही करतो, मग ते दिवे लावणं असो, पूजा असो, दान असो, त्यामागे आपला भाव शुद्ध असेल तर त्याचा परिणाम नक्कीच चांगला मिळतो. तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे केवळ एक दिवस नाही, तर ती कथा, विधी, उत्सव, सामाजिक सहभाग आणि अत्यंत गहन अशा आध्यात्मिक अर्थाचं एक अद्भुत मिश्रण आहे. ही रात्र आपल्याला अंधारावर प्रकाशाच्या विजयाची आठवण करून देते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आतल्या असुरांवर विजय मिळवून आंतरिक जागृती साधण्याची प्रेरणा देते. खरं आहे, या रात्री आपण घराबाहेर हजारो दिवे लावतो ते सुंदर दिसतं, पण खरा प्रश्न हा विचारायला हवा की आपण आपल्या आतला कोणता अंधार दूर करण्यासाठी आणि त्याला आपल्याच जाणीवेच्या प्रकाशाने उजळवण्यासाठी खरंच तयार आहोत का? हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे. अगदी बरोबर. या सखोल चर्चेसाठी आणि इतक्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी विविध स्रोतांचे आणि अर्थातच आपलेही आभार. आशा आहे ही माहिती श्रोत्यांना नक्कीच उपयोगी पडेल आणि त्यांना या दिवसाचं महत्त्व नव्यानं समजेल. धन्यवाद. पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयावरील सखोल चर्चेसह. तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, ही होती त्रिपुरारी पौर्णिमेची दिव्य कथा आणि तिच्या मागचं रहस्य. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा पॉडकास्ट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवल शिंदे, ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत शुभ चिंतन, शुभ साधना आणि शुभ प्रकाश. ओम नमः शिवाय. ओम श्रीम नमः.